अहमदनगर जिल्ह्यातील ताजा घडामोडी बघण्यासाठी रोखोक या वृत्तवाहिनीला आजच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। नागपूर येथील डॉक्टर प्रशांत कोरटकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी अपमानकारक वक्तव्य केल्याचा आरोप करत शिवप्रेमी व सकल मराठा समाजाने संताप व्यक्त केला आहे। या संदर्भात कोपरगाव शहर व तालुका शिवप्रेमी आणि मराठा समाजाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती थेट कोपरगाव पोलीस ठाण्यात नेऊन पुष्पहार अर्पण करण्यात आले। तसेच कोरटकर यांच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करत निवेदन देण्यात आले। योग्य कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा समाजाच्या वतीने देण्यात आला आहे। जय जिजाऊ जय शिवराय। आता एक काल परवा तो प्रशांत कोरटकर तो हरामखोर डॉक्टर माझ्या लायकीचे नाही ते तो सांगतो छत्रपती शिवाजी महाराज आम्ही पळून आलो म्हणतो ब्राह्मणांनी। अरे तुझी लायकी आहे का? हरामखोर काय बोलतो तू? तुला हे पाठवलेलं कोणी कुत्रा आहे माहिती का? हे मुख्यमंत्र्यांनी पाठवलेलं कुत्रे, हे नागपूरचं आहे, हे बंगरी। याला पहिले आवरा, नाही तर याच्या ना 5 तास लागतील फक्त नागपूरला जायला। याच्या घरावर जाऊन आम्ही ना हल्ला चढवल्याशिवाय राहायचो नाही। याला जरा नीट करा, याच्यावर गुन्हा दाखल करायला आता सांगितलं आम्ही साहेबांना, याच्यावर गुन्हा दाखल करा। आणि ह्यो काय सांगतो छत्रपती शिवाजी महाराज आम्ही पळून लावलो म्हणे। अरे तुझी लायकी का? आरामखोर तू सांगतो तू जिथं दिसशील तुला तिथं ठोकण्यात येणार आहे। काय विनंती आम्ही पाहू आणि म्हणतो हे ब्राह्मणांचं शासन आहे। हे लाज वाटली पाहिजे, हे छत्रपती शासन आहे, हे कोणाचं शासन नाहीये। छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर मत मागून तुम्ही हे सरकार स्थापन केलेले, लाजा वाटल्या पाहिजे। परत या ब्राह्मणाला आहे ना याला समजून सांगा का हा जर परत येडा वाकडा बोलला ना याला ठोकल्याशिवाय राहणार नाही। जे काय विनंती आम्ही पाहून घेऊ। जय जिजाऊ जय शिवराय। राज्य स्वराज्य आहे या महाराष्ट्रामध्ये, हा छत्रपतींचं स्वराज्य महाराष्ट्र आहे। भारत देशामध्ये ही जी संस्कृती बिघडवायचं काम चालवलेलं आहे, काही हे जे सुपाऱ्या घेऊन जे चालवलेलं आहे, यांना काहीतरी म्हणजे जाती जातीत भांडणं लावायची। जसे बाकीचे इतर झाल्यानंतर त्याला देशद्रोही समाजद्रोही काय म्हणतात तो कायदा अंतर्गत आणून दर 8 दिवसाला 15 दिवसाला छत्रपती बद्दल बोलतो। यांची हिंमत होती कस काय? यांना खतपाणी कोण घालतंय? या सरकारला आम्ही एक इशारा देऊ इच्छितो, या जर तुम्हाला जर या वाचाळवीरांची जर तोंड जर बंद करता येत नसेल तर आम्ही आमच्या हातात कायदा घेऊन आम्ही यांची तोंड बंद केल्याशिवाय राहणार नाही। आणि याच्यासाठी आम्हाला तुम्ही गुन्हे दाखल केले तर आम्ही ते गुन्हे आमच्या अंगावर घ्यायला तयार आहोत। आणि एकही इशारा देऊ इच्छितो, यांची ही जी बडबड चालवलेली तुम्ही छत्रपतींच्या नावाखाली, भगव्याच्या नावाखाली, हिंदुत्वाच्या नावाखाली तुम्ही हे सरकार स्थापन केलं आणि तुम्ही आज हिंदूच्या विरुद्ध बोलता। अरे इतिहास हा 350 वर्षापूर्वी लिहिलेला आहे। तुम्ही काय कोणी लिहिलेलं नाही। जे इतिहासात लिहिलेलं आहे ते मान्य करावंच लागेल। जे ब्राह्मणांनी केलेलं आहे ते मान्यच करावं लागेल। हत्तीच्या पायाखाली तुडवलेलं आहे तर ते तुडवलेलंच आहे। आणि ते तुम्ही आजही आमची ताकद आहे, तुम्हाला हत्तीच्या पायाखाली नाही आमच्या पायाखाली तुडवायची ताकद आहे। तर याच्याकरता आम्ही तुम्हाला इशारा देऊ इच्छितो, इथून पुढे तुमच्या तोंड आवरा, नाही तर आम्हाला राज्यकर्त्यांना सुद्धा आम्हाला पायाखाली घ्यायची वेळ आणून देऊ नका। एवढं बोलतो। जय हिंद जय महाराष्ट्र। आज या महाराष्ट्रामध्ये गेल्या बऱ्याच वर्षापासून बहुजनांचे राष्ट्रपुरुष यांचा सतत अवमान होतो आणि सत्ताधारी असतील किंवा या महाराष्ट्राचं शासन प्रशासन, पोलीस प्रशासन सुद्धा ह्या अशा वाचाळ वीरांवर का गुन्हा दाखल करत नाही हे पुढं आजपर्यंत या महाराष्ट्रातल्या रयतेला कळलेलं नाही। काल परवा तो डॉक्टर प्रशांत कोरटकर यानं ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या शौर्यावर प्रकाश टाकणाऱ्या कादंबऱ्या लिहिल्यात असे इंद्रजित सावंत साहेब यांना फोन करून अतिशय अर्वाच्य भाषेमध्ये शिवीगाळ करत छत्रपती शिवाजी महाराज असतील आणि छत्रपती संभाजी महाराज असतील यांना इतिहासात काय काय शब्द वापरले ते शब्द मी पुन्हा उच्चारू शकत नाही, कारण मी एक मराठा आहे, एक छत्रपतींचा मावळा आहे, शिवरायांचा मावळा आहे। मी असे शब्द पुन्हा उच्चारू शकत नाही आणि ही लायकी त्या कोरटकरची नाही। आताच आमच्या अनिल भाऊनी सांगितलं, सत्ताधाऱ्यांना आम्ही आव्हान करतो, तुम्ही एकतर त्याला लवकर अटक करा, तर या महाराष्ट्रामध्ये आम्ही त्या कोरटकरला जिथं असेल तिथं त्याला काढून आम्ही कायदा हातात घेऊ। आता आम्ही काळे झेंडे घेणार नाही, आता आम्ही निवेदने देण्यासाठी हातपुढं करणार नाही। आता आम्ही हातामध्ये छत्रपती सारख्या तलवारी घेऊ आणि अशा लोकांचे जे वाचाळवीर आहेत, जे अशा बहुजनांच्या राष्ट्रपुरुषांचे अपमान करतात त्यांच्या जीवा छाटल्याशिवाय आता आम्ही राहणार नाही। हे प्रशासनाने पहिले लक्षात घ्यावं। आता हा माणूस सांगतो मी ब्राह्मण आहे,
आणि तुमचे मराठा समाजाचे छत्रपती आम्ही होतो अष्टप्रधानामधून, म्हणून तुमचं हे महाराष्ट्र चाललं. समाजवाद आम्हाला करायचा नाही आणि कुठल्याही समाजाला आम्हाला दोषी धरायचं नाही. कारण इतिहासामध्ये छत्रपती शिवाजी महाराज असतील किंवा छत्रपती संभाजी महाराज असतील, रायप्पा महार ज्या वेळेस छत्रपती संभाजी महाराजांना कैद करून चालवलं होतं, त्यावेळेस रायप्पा महाराजांनी दुसरी लढाई म्हणजे दुसऱ्यांदा त्यांनी जो प्रयत्न केला ते त्या ठिकाणी धारतीर्थ पडले. असे ते महार समाजाचे होते. आजही त्यांचं आदरणीय नाव या इतिहासामध्ये घेतलं जातं. जनाबाई पलटी तिने सुद्धा छत्रपती संभाजी महाराजांचे मांस नदीमध्ये लागले, तर तिने अंत्यविधी करण्यासाठी संपूर्ण गावाला प्रेरित केलं आणि छत्रपती महाराज संभाजी महाराज त्या ठिकाणी अंत्यविधी त्यांनी अतिशय हिंदू धर्माप्रमाणे केला. अशा त्या जनाबाई परीड होत्या, अशा त्या परीड समाजाच्या होत्या. आम्ही प्रत्येक समाजाचा आम्ही आदर करतो, कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी 12 बलुतेदार 18 पगड जातीला घेऊन महाराष्ट्र उभा केलाय. त्यामुळे आम्ही समाजवाद करत नाही. पण असा हा माणूस स्वतःला ब्राह्मण समाजाचा म्हणून कौतुक करतो आणि आमचे फडणवीस मुख्यमंत्री ते ब्राह्मण समाजाचे आहेत. मी फडणवीस साहेबांना विनंती करतो, साहेब आपण महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीच्या खुर्चीवर बसलेले आहात. जनता आपल्यासाठी सारखीच आहे, कुठलाही जातीचा भेदभाव न करता. तो कोरटकर तुमच्याच गावचा आहे, नागपूरचा. त्या हराम खोराला पहिले पकडून त्याला फाशीची शिक्षा नाही, त्याला असं शिवप्रेमींमध्ये सोडा. शिवप्रेमी त्याला बरोबर त्या चौरंग केल्याशिवाय राहणार नाही. मी या ठिकाणी सांगतो, अशा या आमच्या राष्ट्रपुरुषांचा अवमान करणारा हा डॉक्टर प्रशांत कोरटकर याच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. याला राष्ट्रद्रोही म्हणून याला घोषित करा आणि याला शिवप्रेमींच्या ताब्यात द्या. आम्ही खऱ्या अर्थानं याचा जीव या ठिकाणी चौकात आम्ही त्याच्यात जीव चाटल्याशिवाय राहणार नाही, त्याच्या जीभ चाटल्याशिवाय राहणार नाही. आणि पुन्हा एकदा त्याच्यावर गुन्हा दाखल करा अशी मी या सोशल मीडियाच्या माध्यमातून विनंती करतो. आणि आत्ताच आमचे मथुरे साहेब जे पी आहेत त्यांना आम्ही निवेदन दिलं, साहेब कोपरगाव पोलीस स्टेशनला सुद्धा त्या डॉक्टर प्रशांत कोरटकरच्या विरोधात गुन्हा दाखल करा, शासन दरबारी पण पाठवा आणि त्याला अटक करून त्याच्यावर फाशीची शिक्षा झालीच पाहिजे, असं मी या ठिकाणी आपल्याला आव्हान करतो आणि विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय शिवराय. संपूर्ण महाराष्ट्रात अनेक वाचाळवीर महापुरुषांचा अपमान करतात. माननीय मुख्यमंत्री साहेबांना माझी विनंती, अशा वाचकांवर कडक कारवाई करा व असे वाचकांना जास्तीत जास्त कशी शिक्षा होईल आम्ही ताबडतोब यांच्यावर एफआयआर दाखल करून प्रशांत कोरटकर याला अटक करावी. अन्यथा कोपर गावात त्याच्या विरुद्ध आज आम्ही निषेध करतच आहोत. पोलीस स्टेशनला निवेदन दिलेलं, पण जिथं दिसल तिथं आम्ही त्याला ठोकल्याशिवाय राहणार नाही. जय जिजाऊ, जय शिवराय. रोकटोक मराठीसाठी हाफिज शेख, कोपरगाव.